हॅलो, कसे आहात? किचन आईच्या मध्ये आपलं स्वागत. आज आपण करणार आहोत खास खोकल्यासाठी औषध. त्यासाठी विलायची, लवंग, मिरे, तुळशीचे पानं आणि मध लागणारे. हे आपण 9-10 लवंगा घेतल्या, 4 विलायची, तुळशीचे पानं आपल्या मनावर किती घातले तरी चालतील. आणि हे मिरे. लहान मुलाला करायचे असले तर मिरे टाकायचे नाही, मोठ्यांना करायचे असले तर मिरे टाकू शकतात. चला आपण सुरुवात करू. तर आपण विलायची, मिरे आणि लवंग गरम करून घेऊ. खोकल्यासाठी एवढं उत्तम आहे की खोकल्याच्या 4 बॉटल झाल्या, खोकला नाही राहिला तर हे केलं की याने 2 दिवस जर असं चाटण जर चाटून खाल्लं सकाळ संध्याकाळ झोपताना आणि सकाळी तोंड ब्रश केल्या तर याने खोकला अगदी राहते. हे अनुभव आहे माझ्या नातवंडाला, पण असंच करून देईल. त्यांना 4 बॉटल झाल्या तरी खोकला राहत नाही. हे दिले की एकदम पटकन खोकला राहून जाते. आता आपण त्याच्यात हे तुळशीचे पानं टाकून घेऊ. पानं तुळशी थोडे गरम करायचे, आपल्याला जास्त नाही. ते काढून घेऊ आपण लगेच. गॅस बंद करायचा आणि हे आपल्याला आता बारीक कुटून घ्यायचं. अगोदर आपण हे बाकी साहित्य कुटून घेऊ आणि पानं नंतर टाकायची. म्हणजे काय होते, पाण्यानं ओलं होतं ना, मग कुटल्या जात नाही. त्याच्याने आपण हे आता एवढंच कुटून घेऊ. बोल 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 बोल. आता हे आपण कुटून घेऊ, बारीक कुटून घ्यायचं एकदम. आता हे आपलं बारीक कुटून झाले. आपण साला सकट कुटलं का तस हे सालात देखील याच्यात गुणधर्म असते ते. आता हे आपण मोठ्याला जर खायचं असलं तर आपण हे साल असं चावून चुकून खाऊ शकतो, पण लहान मुलांना खात नाही तर त्याच्याने असं लहान मुलाला करायचं असलं तर हे साल काढून घ्यायची, पण हे अवश्य कुटायची, तसेच टाकून द्यायची नाही. आता हे आपले कुटून झाले. आपण याच्यात आता तुळशीचे पानं टाकून कुटून घेऊ. एकदम बारीक करून घ्यायचं. हे एकदा करून पहा, गुणधर्म कळलं तुम्हाला. अगदी रामबाण उपाय, रामबाण खोकल्याचं औषध. कफ सर्दी, आता सर्दीचे दिवस येतं, ह्याने सर्दी खोकला अगदी एकदम बराबर होते. हे कुटून झालं आपलं, आपण काढून घेऊ. आपण आता त्याच्यात मध टाकून घेऊ. आपण याच्यात 2 चमचे मध टाकणार आहोत. हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघा आपलं चाटण तयार झालं. एकदम त्याच्यात मुरलं पाहिजे. असं आपण जर 5-6 दिवसाचं 8 दिवसाचं असं करून ठेवलं तर याला काही फरक पडत नाही, उलट चांगलं मुरल्या जाते. हे असं खायचं. आणि आपल्याला असं जर खायचं चाटण करायचं असलं तर आपण याच्या कमी मध टाकून आपण छोट्या गोळ्या देखील करू शकतो त्याच्या. चला, आपला चाटण तयार झालं. चला, किचन आईच्या मधले खोकल्यासाठी रामबाण औषध चाटण तयार झालं. असं करून पहा, खा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आईच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू.